Hello students, today we are going to study Science and Technology Part 1. In this video, we are studying about lenses. Images formed by concave lenses. We can obtain the images obtained by concave lenses using the following rules. First rule is, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray when extended backwards passes through the focus. पहा, हा आहे इन्सिडंट रे, तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन तो असा जातो आणि पाठीमागे जर बॅकला एक्सटेंड केला तर तो मागे आल्याचा आपल्याला केवळ भास होतो, तो प्रत्यक्षात येत नाही. आणि तो कुठून जातो? मग फोकसमधून जातो. पहा, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray when extended backwards passes through the focus. बॅकवर्डला एक्सटेंड केलेला रिफ्रॅक्टेड रे कुठून जातो? फोकसमधून जातो. सेकंड रूल, when the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. आता या डायग्रॅममध्ये, रे डायग्रॅममध्ये पहिला आणि तिसरा रूल यूज केलेला आहे. तर तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवते. पहा, ही आहे बायोकॉन्केव लेन्स. काय सांगितले? व्हेन इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल सेकंड, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द फोकस. जर इन्सिडंट रे फोकसमधून जात असेल, इज पॅरलल टू द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता या ठिकाणी इन्सिडंट रे जर फोकसमधून जात असेल तर तो कसा जातो? पहा, इथून पुढे आपल्याला गेल्याचा भास होतो. आणि तो कुठून गेल्याचा भास होतो? तर फोकसमधून. आणि रिफ्रॅक्टेड रे असा काय होतो? प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. म्हणजे इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो फोकसमधून जातो. इन्सिडंट रे फोकसमधून जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. थर्ड रूल, when the incident ray passes through the optical center, this is incident ray, it passes through the optical center undeviated. तर अनडेव्हिएटेड म्हणजे काय? विचलित न होता. तर त्याचे विचलन होत नाही. जो इन्सिडंट रे कुठून जातो? ऑप्टिकल सेंटरमधून जातो, तो तसाच पुढे जातो. पहा, हा इन्सिडंट रे ऑप्टिकल सेंटरमधून तसाच पुढे जातो. हा इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्शन नंतर आलेला रे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टची काय मिळते? इमेज मिळते. पहा, तर ही इमेज ऑब्जेक्टपेक्षा कशी दिसते? आकाराने लहान दिसते आणि ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे. लक्षात आले का तुमच्या? तर हे पुढे आपण अभ्यासणार आहोत. पहा, 3 रूल परत सांगते. वेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, refracted ray when extended backwards passes through the focus. When the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. When the incident ray passes through the optical center undeviated. These are the rules. By using these rules, images drawn by concave lenses. Next, ॲज शोन इन फिगर 7.9, या ठिकाणी 7.9 फिगर ड्रॉ केलेली आहे. काय यामध्ये? इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव लेन्स. ऑब्जेक्ट PQ इज प्लेस्ड बिटवीन F1 अँड 2F1. F1 आणि 2F1च्या मध्ये PQ हा ऑब्जेक्ट काय केलेला आहे? ठेवलेला आहे. द इन्सिडंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम P अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. पहा, हा इन्सिडंट रे PA काय करतो? प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल गेलाय. आफ्टर रिफ्रॅक्शन तो AD या मार्गाने जातो आणि तो बॅकवर्डला एक्सटेंड केला तर कुठून जातो? फोकसने. आत्ताच आपण रूल पाहिला, तर तो फोकसमधून जातो. इट अपेअर्स टू कम बॅक फ्रॉम F1. द इन्सिडंट रे PO, हा पा PO स्टार्टिंग फ्रॉम P अँड पासिंग थ्रू O मीन्स ऑप्टिकल सेंटर, गोज अलॉंग द सेम डिरेक्शन आफ्टर रिफ्रॅक्शन. तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो काय करतो? तसाच पुढे जातो. PO इंटरसेक्ट्स द एक्सटेंडेड रे AF1 ॲट P'. तर त्या AF1 ह्या एक्सटेंडेड रेला तो P' मध्ये इंटरसेक्ट करतो. दॅट इज P' इज द इमेज ऑफ P. या P ची इमेज P' आपल्याला या ठिकाणी मिळते.
As the point Q is on the principal axis, we know PQ is in between F1 and 2F1. P is above the principal axis and Q is lie on the principal axis. Its image is formed along the axis along the principal axis at Q dash, directly below P dash. Thus P dash Q dash is the image of PQ. या PQ ची P dash Q dash ही इमेज मिळते आपल्याला. The image formed by a concave lens is always virtual, erect and smaller than the object. तर व्हर्च्युअल म्हणजे काय, तर आभासी, म्हणजे प्रत्यक्षात ती तयार होत नाही. तर व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. तर ती आभासी असते, सरळ असते, म्हणजे जशी वस्तू आहे तशीच असते, परंतु वस्तूपेक्षा कशी असते, लहान असते. तर लक्षात ठेवा, द इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. Here, position of the object is given. First object is placed at infinity and second object is placed anywhere between optical center O and infinity. म्हणजे एक ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी ठेवलेला आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटीच्या मध्ये कुठेही ठेवायचा आहे. फर्स्ट रे डायग्रॅम इज बायोकॉन्केव्ह लेन्स. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी आणि इन्फायनाइट डिस्टन्सवर असलेल्या ऑब्जेक्टची आपल्याला इमेज ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार नाही. These are incident rays. These incident rays are parallel to this principal axis. We know if incident ray is parallel to principal axis, after refraction, it extended at backward, passes through the focus. ते फोकस मधून जातात आणि दोघे एका ठिकाणी इंटरसेक्ट करतात, तिथे आपल्याला पॉइंट मिळतो. म्हणजेच पोझिशन ऑफ इमेज कुठे येणार आहे, ॲट F1 or at focus, and size of image is point image. Point size image are very small and image is virtual and erect. Second, object is placed between optical center and at infinity. Optical center and infinity, here object is placed between F1 and 2F1. AB is object. First incident ray is parallel to principal axis. After refraction, it extended backward. It passes through the focus F1. Second incident ray passes through the optical center O. This refracted ray and incident ray intersects at point A dash and A dash B dash. Image is formed. This image is smaller than object. Position of image is between optical center and focus. Size of image is small and nature of image is virtual and erect. Can you recall what is the Cartesian sign conventions used for spherical mirrors? तर स्पिरिकल मिरर्सचे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स जे आहेत ते तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेले आहेत. ते आणि लेन्सचे रूल्स सेम आहेत, आपण लेन्सचे पाहणार आहोत. साइन कन्व्हेन्शन्स, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स फॉर कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स. पहा या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वाय ॲक्सिस माहीत आहेत, तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेले आहात. हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो आपला एक्स ॲक्सिस आहे, या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि हा ऑप्टिकल सेंटरमधून एक इंटरसेक्टिंग लाईन घेतलेली आहे, तो आहे वाय ॲक्सिस. आता आपण थोडंसं मॅथ्समध्ये जाऊ. ओ ही ओरिजिन आहे, ओरिजिनच्या राईट साईडला प्लस असतात सगळे नंबर. ओरिजिनच्या राईट साईडला लेफ्ट साईडला सगळे नंबर काय असतात, मायनस असतात, -1, -2, -3. ओरिजिनच्या वरती आणि वाय ॲक्सिसला नंबर पॉझिटिव्ह असतात आणि ओरिजिनच्या खालती वाय ॲक्सिसला नंबर निगेटिव्ह असतात. हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्ही क्वाड्रंट्स आणि वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस शिकलेले आहात. आता हे ज्यांना येतं त्यांना कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स काहीही अवघड नाहीत. पहा, तर डिस्टन्स हे नेहमी ऑप्टिकल सेंटरपासून मेजर केलं जातं. म्हणजे ऑप्टिकल सेंटरपासून लेफ्टला, ऑप्टिकल सेंटरपासून राईटला, ऑप्टिकल सेंटरपासून वरती किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसपासून वरती आणि प्रिन्सिपल ॲक्सिसपासून खाली. डिस्टन्स ऑन द राईट ऑफ द ओरिजिन, डिस्टन्स ऑन द राईट ऑफ द ओरिजिन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आपण आत्ताच काय पाहिलं, एक्स ॲक्सिसवरची इकडे सगळे पॉझिटिव्ह असतात, मीन्स डिस्टन्स ऑन द राईट ऑफ द ओरिजिन इज पॉझिटिव्ह, मीन्स डिस्टन्स ऑन द लेफ्ट ऑफ द ओरिजिन इज निगेटिव्ह. Distance above the principal axis upward
is positive and distance below the principal axis, that is downward, is negative. Object is always placed around the left hand side and object distance is denoted by u. Therefore u is always negative. पहा, ऑब्जेक्ट हा नेहमी आपला लेफ्टला असतो आणि ओरिजिन पासून लेफ्टची डिस्टन्स निगेटिव्ह असतात. मीन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स इज डिनोटेड बाय यू and this u is always negative. If image is formed on the right hand side, then image distance is positive, but image is formed on the left hand side, then image distance is always negative. Image formed to and above the principal axis, then size of the image is denoted by h2, height of the image is denoted by h2 and height of the object is denoted by h1. Object is always placed above the principal axis, therefore h1 is always positive, but h2 is formed above the principal axis, it's positive, and h2 is formed below the principal axis, it's negative. These rules are followed by both lenses, convex and concave lens. Its explanation is given. Lens formula. The formula showing the relation between distance of the object u and distance of the image v and focal length f is called lens formula. कशाला म्हणायचं lens formula? The formula showing the relation between distance of the object u, distance of the image v and focal length f is called lens formula. It is given by 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. We are studied in the 9th standard mirror formula, and it is 1 upon v plus 1 upon u is equal to 1 upon f. In lens formula, 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. The lens formula is same for any spherical lens and any distance of the object from the lens. It is, however, necessary to use the sign convention properly. फॉर्म्युला हाच येणार आहे, फक्त साइन कन्व्हेन्शन्स प्रॉपरली यूज करायचे आहेत. According to the Cartesian sign conventions, the optical center O is taken to the origin. The principal axis is x-axis of the frame of reference, and the sign conventions is as follows. आपण आता जी साइन कन्व्हेन्शन्स पाहिली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहा, फर्स्ट, the object is always placed around the left of the lens. All distances parallel to the principal axis are measured from the optical center. हे पाहिलं आपण. All distances are measured from optical center. The distance measured to the right of optical center are taken to be positive, while those measured to the left are taken to be negative. तर right ची पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट ची निगेटिव्ह असतात. Distances perpendicular to the principal axis and above it are taken to positive, and distances perpendicular to principal axis and below it to be negative. The focal length of convex lens is positive, while focal length of concave lens is negative. It's important. तर हे लक्षात ठेवा. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह असते, तर कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ नेहमी निगेटिव्ह असते. मॅग्निफिकेशन. The magnification is denoted by letter M. The magnification due to a lens is the ratio of height of image h2 to the height of object h1. Means magnification is the ratio of height of image to height of object, that is h2 upon h1. Magnification is equal to height of image upon height of object, that is m is equal to h2 upon h1. Its first equation. The magnification due to lens is also related to the distance of the object u and that of the image v. Therefore, magnification is equal to distance of the image upon distance of the object, that is m is equal to distance of image is denoted by v and distance of object is denoted by u. Second equation. Use your brain power. From equations 1 and 2, what is the relation between h1, h2, u and v? आता या 1 and 2 इक्वेशन वरून h1, h2, u and v मध्ये काय रिलेशन येईल? h2 upon h1 is equal to v upon u. काय येणार? h2 upon h1 is equal to v upon u. Take two convex lenses of different sizes. Collect sunlight on a paper using one of the lenses. The paper will start burning after a while. Note the time required for the paper to start burning. Repeat the process for the second lens. Is the time required to the same in both cases?
व्हॉट कॅन यू टेल फ्रॉम दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून पाहायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ऑब्झर्वेशन नोंदवायचं आहे. तर काय होतं या ठिकाणी, वेन द हीट रेडिएशन इज फोकस्ड ऑन द पेपर ॲट ए हायर रेट. समजा हीट रेडिएशन हायर रेटने पेपरवरती फोकस केले. द टाईम रिक्वायर्ड फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग इज लेस. लक्षात आले का तुमच्या? हायर रेटने जर हीट रेडिएशन फोकस केले तर टाईम कमी लागेल आणि लोअर रेटने जर हीट रेडिएशन फोकस केले तर टाईम जास्त लागेल. Power of a lens. The capacity of a lens to converge or diverge incident rays is called its power and is denoted by P. The capacity of a lens to converge or diverge incident rays is called its power and is denoted by letter P. The power of a lens depends on its focal length. तर power of lens कशावर डिपेंडंट असते? त्याच्या फोकल लेंथवरती. Power is the inverse of its focal length. F is expressed in always meters. म्हणजे ते सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर तुम्हाला ते मीटरमध्ये करून घ्यावे लागेल. The unit of power of lens is diopter and is denoted by capital D. Formula is P is equal to 1 upon F. F is in meter. F means focal length and focal length is in meter. Therefore, 1 diopter is equal to 1 upon 1 meter. म्हणजे एफ जर सेंटीमीटरमध्ये असेल तर तुम्हाला त्याचा मीटरमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मगच एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. इफ टू लेन्सेस विथ फोकल लेंथ F1 and F2 are kept in contact with each other, the combination has an effective focal length is given by 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2. If the power of two lenses are P1 and P2, then the effective power of their combination is P is equal to P1 plus P2. Thus, when two lenses are kept touching each other, the power of combined lens is equal to sum of their individual powers. म्हणजे दोन लेन्स जर तुम्ही टच करून ठेवल्या तर त्यांची पॉवर किती असणार? तर त्या दोन लेन्सेसच्या पॉवरच्या सम इतकी असेल. Students, here some questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.